लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर आता हा प्रोमो खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षक हो. तर ह्या प्रोमोप्रमाणे जीवा नंदिनीकडे येतो आणि म्हणतो की आपल्या दोघांना बेडवर झोपायचं आहे आणि आपल्याला बाहेरही जायचं नाही आहे असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. आणि ह्या बाजूला काव्या आणि पार्थचं पण तेच दाखवलंय. तर आता इथे काव्या बेडवर बसून म्हणते की आम्ही माणूस म्हणून एकमेकांचा आदर करतो, तर मग कोणा एकावर खाली झोपायची शिक्षा का असं म्हणते आता काव्या पार्थला. आणि ह्या बाजूला जीवा मात्र नंदिनीला म्हणतो लाईफ पार्टनर होऊ शकत नाही, पण चांगले रूम पार्टनर्स होऊ शकतो असं म्हणतो तो. आणि आता जीवा आणि नंदिनीच्या बेडच्या मध्ये तो आता उश्या लावतो आणि डिव्हिजन बनवतो, म्हणजे एक नंदिनीचं आणि एक जीवाचं असं ते आता दोन भाग बनवतात बेडचा. मंजूर असं म्हणतो तो आता नंदिनीला. आणि नंदिनी पण आता त्याला हात देते आणि हँडशेक करते जीवासोबत. आणि इथे आता काव्या आणि पार्थ सुद्धा एकमेकांचा हँडशेक करतात. आणि आता पार्थ पण म्हणतो मंजूर. आता ही गोष्ट ठरेल का यांच्या नात्याची नवीन सुरुवात? काय वाटतंय तुम्हाला प्रेक्षक हो? खूप इंटरेस्टिंग प्रोमो आला आहे हा खरं तर. कारण इतके दिवस ते एक कोणीतरी खाली झोपायचं आणि एक कोणीतरी वर झोपायचं, पण आता जीवाने हे डोक्यात घेतलंच होतं की एका बेडवर झोपायचं दोघे म्हणून. आणि तिथे आता काव्या आणि पार्थ सुद्धा एकच बेडवर झोपत आहेत. तर खूप दिवसापासून प्रेक्षकांची अशी इच्छा होती की ते दोघं एकच बेडवर झोपायचं म्हणून. पण आज ती इच्छा आता पूर्ण होतीये. तर प्रेक्षक हो, तुम्हाला खूपच अमेझिंग वाटणार आहे हा एपिसोड बघून. आणि ह्या आठवड्यामध्येच दाखवला जाणार आहे. खरं तर लग्नानंतर होईलच प्रेम हे एक रिमेक सिरियल आहे आणि हे सिरियल एक तेलुगू की तमिळ कुठल्या तरी सिरियलचं रिमेक आहे. आणि त्या सिरियल प्रमाणे असं दाखवलेलं आहे की पहिला पार्थ आणि काव्यामध्ये प्रेम होतं आणि काव्या ही पहिला प्रेग्नेंट होते. आणि नंदिनी आणि जीवाचं मात्र प्रेम इतकं जास्त दाखवलं नाही आहे त्या सिरीजमध्ये. तर त्यामुळे काव्या आणि पार्थला जास्त दाखवलं जाईल ह्या सिरियलमध्ये सुद्धा. आणि त्या सिरियलमध्ये हेही दाखवलंय की रम्या आणि पार्थचं पण एका टाइमला लग्न होणार होतं, पण ते होत नाही का, कारण तिथे ऐनवेळी काव्या आलेली असते म्हणून. तर ते गुरुजी सांगितलेले असतात ना की असं होणार आहे, म्हणजे मंगळसूत्र घेऊन थांबणार आहे पार्थ तुमच्यासाठी. तुम्ही नवरीच्या वेशभूषेत असेल आणि तो नवऱ्याच्या वेशभूषेत असेल. आणि त्याच्या पुढे सांगणारच असतो गुरुजी, पण त्या काय ऐकतच नाहीत ना रम्या आणि वसुहत्या. त्या खुश होतात आणि पुढचं ऐकतच नाहीत. आणि गुरुजी सांगणारच असतात तेवढ्यातच त्यांना कॉल पण येतो, त्यामुळे तेही निघून जातात. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे. पण मला असं का वाटतंय माहिती आहे का, कारण जीवा आणि नंदिनी जे कॅरेक्टर्स आहेत ना खूप छान प्ले करतात ते. काव्या आणि पार्थ ह्यांना बघायला तेवढं इंटरेस्टिंग वाटत नाही, खूप बोरिंग वाटतं. कारण काव्याची सेम सेम ऍक्टिंग अशी दाखवलेली आहे, म्हणजे नाक फुगून बोलणं वगैरे खूप इरिटेटिंग वाटतं एका टायमाला. पण जीवा आणि नंदिनी त्यांचे जे सीन्स असतात ना खूप असे स्मूथ सीन्स असतात, म्हणजे खूप छान वाटतं आणि खूप छान बोलतात ते दोघंही. म्हणजे त्यांचं वोकॅब्युलरी जे मराठी ते बोलतात ना खूप क्लिअर आणि सॉफ्ट असतं, म्हणजे नंदिनी आणि जीवाचं. आणि पार्थ आणि काव्याचं मात्र बावटासारखं वाटतं खूप वेळा तरी. त्यामुळे मला असं वाटतं की जीवा आणि नंदिनीला थोडं जास्त दाखवलं पाहिजे, कारण मला तर तेच खूप जास्त आवडतात, कारण ॲक्टर्स म्हणून ते खूप छान आहेत. पण काव्याला फुकटचा फुटेज दिल्यासारखा वाटतो खूपदा तरी, कारण तिचं बोलणं एकच असतं, तेच तर आणतात ते 15 मिनिटासाठी. पण जीवा आणि नंदिनीचं कसं आहे, त्यांचा प्रत्येक डायलॉग वेगळा असतो बघा प्रेक्षक हो. आणि त्या तमिळ सीरीजमध्ये हेही दाखवलंय की काव्या पुढे जाऊन IAS ही होते. आणि ती जेव्हा शिकत असते ना दिल्लीमध्ये, तेव्हाच ती गरोदर होते असं काही दाखवलं आहे. कारण पार्थ आलेला असतो तिथे ना तिला ड्रायव्हर म्हणून. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेम तिथेच होतं. आणि नंदिनीनी जीवाचं मात्र असं दाखवले की नंदिनीला खूप सांगतात सगळे की जीवाला माफ करा, माफ करा, पण ती काय माफ करतच नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त काही दाखवलेलंच नाही आहे ते सिरीजमध्ये. फक्त पार्थ आणि काव्याचंच खूप जास्त दाखवलेलं आहे. आणि शेवटी मात्र असं एंडिंग दाखवलेलं आहे की दोघांचंच, म्हणजे जीवा आणि नंदिनीचं आणि पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं दाखवलंय आणि तोच एंड दाखवलाय. आणि प्रेक्षक हो, आरुषी आणि युग हे कॅरेक्टर्स पण आहेत ना या सिरियलमध्ये, तर त्यांचं पण दाखवलेलं आहे त्या सिरियलमध्ये. खूप इंटरेस्टिंग दाखवलंय. म्हणजे त्यांचं पण असंच काहीतरी होतं, म्हणजे प्रेम कुणावर तरी असतं आणि लग्न कुणा भलत्याच बरोबर होतं. आणि त्यांच्यामध्ये पण अशीच सेम दाखवलेली आहे स्टोरी आणि तसंच ओढलेलं आहे त्यांचं पण. त्यामुळे ती सिरियल मात्र त्याच गोष्टींमुळे एंड झाली. खूप छान होती ती पण सिरियल. तेलुगू की तमिळ रिमेक होतं ते. आणि आता हे पण खूप छान चाललंय लग्नानंतर होईलच प्रेम. पण विनंती एकच आहे की जीवा आणि नंदिनीचे सीन्स जरा जास्त दाखवावेत, कारण पार्थ आणि काव्याचे सीन्स खूप रिपीटेड, इरिटेटिंग वाटायला लागलेत सध्या. आणि जोरजोरात बोलणं काव्याचं हे जरा अति होतंय, म्हणजे ॲक्टिंग वेगळी असते, जोरजोरात ओरडणं हे खूप इरिटेटिंग वाटायला लागतं ना एक वेळेनंतर. त्यामुळे जरा
जीवा आणि नंदिनीला पण त्यांची भांडणं वगैरे खूप इंटरेस्टिंग दाखवायला लागलेत आता. खूप छान वाटतंय त्यांना बघूनही. तर जरा जास्त प्रमोट केलं पाहिजे जीवा नंदिनीला. माहीत आहे की काव्या आणि पार्थचे फॅन्स खूप जास्त आहेत. पण स्क्रीनवरती बघायला ना जीवा आणि नंदिनीच खूप भारी वाटतात. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकाहो? नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सगळ्या मराठी सीरियलचे अपडेट ह्या चॅनलवर नक्की मिळतील. आणि प्रेक्षकाहो, त्या तमिळ आणि तेलुगू सीरियलमध्ये म्हणजे जे आहे ना रिमेक लग्नानंतर होईलच प्रेमचं, त्याच्यामध्ये हेही दाखवलं की रम्याचं पण एका मुलाशी लग्न होतं. आणि तो त्यांचंही लव्ह मॅरेज होतं बरं का रम्या आणि त्या मुलाचं. आणि वसवत्याला ते पसंत नसतं कारण तिला आता जावई म्हणून पार्थच पाहिजे असतो. तर आता रम्या असते ना, ती पण दुसऱ्या मुलासोबत लग्न करून घेते. पण ह्या वसुहत्याला ते मान्यच नसतं. ते पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षको. आणि हे पण आहे की रम्या आणि वसुहत्याच आणतात हे सत्य सर्वांसमोर की जेव्हा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम होतं लग्ना अगोदर म्हणून. आणि ते पण आता जीवा आणि काव्या सगळ्यांना सांगतात की आम्ही काय करणार होतो, आमचं लग्न लावून दिलात म्हणून. आणि त्यांनी एक्सप्लेनेशनही देतात त्याच्यावर. तर खूप छान आणि इंटरेस्टिंग गोष्टी आता उलगडणार आहेत त्या सिरियलमध्ये. फक्त जरा जीवा आणि नंदिनीला जास्त दाखवावं. कारण खूप छान ॲक्टर्स आहेत ते. तर प्रेक्षक तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.